सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गुंतवणुकीचे अनेक फंडे आणि फसवणूक हे काही सोलापूरसाठी नवीन नाही। मोबाईलवर फसवणूक कशी होते, फसलेल्या लोकांची स्थिती काय, यावर सविस्तर माहिती असतानाही लोक अजूनही सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडत आहेत। हे विशेषच 1 जानेवारी ते 28 मे या 4 महिन्यात सोलापूरच्या सायबर पोलिसांकडील प्राप्त तक्रारीनुसार जवळपास 50 ते 55 जण एकूण 2 कोटी रुपयाला फसले आहेत। काही दिवसात जास्त पैसा कमवून श्रीमंत व्हायचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार सावध शोधत असतात। त्यासाठी सायबर गुन्हेगार सतत वेगवेगळे फंडे वापरतात। सोशल मीडियासह फोनवर मेसेज किंवा लिंक पाठवून ॲप डाउनलोड करायला सांगून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सायबर गुन्हे करतात। सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन होईपर्यंत तातडीने मोजक्या रकमेचा परतावा दिला जातो। आपण लगेचच त्यावर विश्वास ठेवून जास्त रक्कम गुंतवतो। आपल्याला आपण गुंतवलेली रक्कम व मिळणारा नफा ऑनलाईन दिसतो, पण तो काढता येत नाही। ज्यावेळी काही लाखो रुपये त्या खात्यातून जातात त्यावेळी आता बस जेवढी रक्कम मिळेल तेवढी द्या असे ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा समोरील अनोळखी व्यक्ती आणखी पैसे मागतो। अशी काही उदाहरणे समोर आली असून त्यामुळे नागरिकांना घाई व आमिष, अपुरे ज्ञान या 3 गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवाव्यात आणि त्यापासून दूर राहावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे। 4 महिन्यातील सोलापूरकरांची फसवणूक झाली असून शेअर मार्केटमधून जादा नफा देण्याच्या आमिषातून फसवणूक 1.39 कोटी रुपये, ब्लॅकमेलिंग करून फसवणूक 24 लाख रुपये, विमा पॉलिसीतून चांगला लाभ देण्याचे आमिष दाखवून 8,59,990 रुपये, टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये इतरांना समावेश करून त्यांच्याकडून गुंतवणूक व नफ्याचे आमिष दाखवून 17,86,993 कोटी रुपयांचा फसवणूक सोलापूरकरांची झाली आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।